हात आहे तर आम्ही आहे, हात असेल तर सर्व काही आहे. घराण्यातच वारसा असल्यामुळे प्रवीण सोनवणे पण वारसा एक नंबर नेणार. तो आता तरुण आहे, आता शिकलाय, त्यांच्या आईवडिलांच्याकडनं आजोबाकडनं त्यांची सगळी माहिती घेतलेलं आहे. इथून पुढं त्यांचं मार्गदर्शन घेऊन तो पुढं काम करेल अशी अपेक्षा आहे त्याच्याकडून. आमचं सोनवणे साहेबच आम्हाला आवडतात का, तर असं घरात नाही, त्यांनी प्रत्येक हाकेला येतात. त्यांनी भरपूर कामं केली. आम्ही बोलवलं त्यावेळेला त्यांनी लोक लावून देतील आणि इथून पुढे पण द्यावं ही पण आमची पण अपेक्षा आहे. त्यांना आम्ही कधी पण बोलवा, ते आमच्या हाकेला उभं राहतात. का म्हणजे आमचा हक्काचा माणूस आहे ना. आमच्या हक्काची माणसं आहे ते, आम्ही हक्कानं जाऊ शकतो त्यांच्यापाशी. आमचं प्रवीण हरिदास सोनवणेचं वातावरण एकदम भारी आहे. आम्हाला त्यांनीच यावंच वाटतं का, म्हणजे आमचं जरा व्यवस्थित येईल. सोनवणे कुटुंबाचं कसं आहे, सगळ्या जनतेला धरून काम करण्याची पद्धत आहे. गोरगरिबांना का नाही त्यांनी कुठल्याही हाकेला येतात. त्यांच्या म्हणजे वारसाच आहे ना, त्यांच्या आजोबापासून काम आहे त्यांचं, त्यामुळे ते करणार. आणि आम्ही पण त्यांना निवडून आणून द्यावं असं आमची अपेक्षा आहे. त्यांच्याबद्दल मी जे काही काम त्यांच्याकडे घेऊन गेलो ना, ते माझं झालं नाही असं कधीच नाही आहे. आजोबांनी त्यांच्या वडिलांनी केलं ते प्रवीण करणार, होय की नाही. युवा नेतृत्व आहे आणि आम्हाला तेच पाहिजे नाही. काय वाटतं कोणी निवडून? प्रवीण सोनवणे. प्रवीण सोनवणे 100% विजय आमचा आहे. प्रवीण सोनवणे. काँग्रेस म्हणजे आमचा हक्काचा आहे ना. मला तर काँग्रेस पक्षाची सत्ता यावी अशी वाटते. सध्या वातावरण जरा कडकच आहे, तरी पण काँग्रेसच येणार, काँग्रेस यावं असं वाटतंय. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये जातोय, तेथील नागरिकांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. त्या प्रभागाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणारा नगरसेवक कसा असावा, होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, त्याचबरोबर जनतेच्या मनातील नगरसेवक कोण आहे हे आम्ही सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 13 मध्ये. या ठिकाणी काही नागरिक आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या मनातील नगरसेवक कोण आहे, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकांकडून त्यांच्या काय काय अपेक्षा आहेत, कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे हे सविस्तर जाणून घेऊयात थेट जनतेतून. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? मला आय काँग्रेस यावं असं वाटते. का? का म्हणजे आमचा हक्काचा माणूस आहे ना. मग त्याला आम्ही ओढून आणू शकतो की बाबा तू काय इथं काम केला नाहीस असं आम्ही त्यांना म्हणू शकतो. तो येण्यासारखा आहे. कोण आहे तुमच्या हक्काचा माणूस? बंटी पाटील. म्हणजे आता जवळजवळ 10-15 वर्ष झाली निवडणुका झाल्या होत्या मागच्या वेळेला, तरी पण ते पक्ष आमचेच आहेत हक्काचे. काय केलंय बंटी पाटलाने? आम्ही बोलवलं त्यावेळेला त्यांनी लोक लावून देतील आणि इथून पुढे पण द्यावं ही पण आमची पण अपेक्षा आहे. आणि सगळ्या आमच्या नागरिकांना त्यांनी इथं गल्लीत आम्हाला सगळं सहकार्य करावं त्यांनी, आणि आम्ही पण त्यांना निवडून आणून द्यावं असं आमची अपेक्षा आहे. काँग्रेस पक्षाकडून या प्रभागातून प्रवीण सोनवणे निवडणूक लढवत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? तो तर मग आमचा घरचाच माणूस आहे, घरचा माणूस असल्यासारखाच आहे. त्यांनी आम्ही त्यांना सांगू शकतोय की बाबा इथं झालं नाही, का झालं नाही, आम्ही त्याला बोलू शकतो. याच्या मागचे जे काही उमेदवार येऊन गेले त्यांनी कधीच आमच्याकडे लक्ष घातलेलं नाही आणि त्यांनी कधी आमच्याकडे आलेले पण नाही. आम्ही बोलवलं तरी पण नाही, घरात असले तर नाही म्हणून सांगत होते. तसा हा माणूस तसा नाही, असं आहे. त्या कारणानं आम्हाला हा माणूस निवडून यावा अशी आमची अपेक्षा आहे. दादांची आई महापौर होती, वडील उपमहापौर होते, काय सांगाल, कसं त्यांचं काम करण्याची पद्धत कशी? त्यांची काम करण्याची पद्धत पूर्वीची म्हणल्यानंतर ना ती काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि आत्ताचा आमचा हा उमेदवार जे आहे ते आम्हाला पाहिजेल आहे, एवढंच. बाकी काय माझं म्हणणं नाही. सोनवणे कुटुंबीय आणि नागरिक नातं कसं आहे? त्यांचं म्हणजे आमच्याविषयी जर नाटक जर त्यांचं असेल तर आम्ही कधी त्यांच्याकडं आमची पडती पाळी पडल्या म्हणून आम्ही गेलेलोच नाही आहे. मेन म्हणजे ह्या आमच्या काय सांगाल, काँग्रेसच निवडून का आलं पाहिजे? काँग्रेस म्हणजे आमचा हक्काचा आहे ना, हक्काचाच आहे. ते आमचा हक्काचा माणूस आहे, त्या कारणानं आम्हाला ते माणूस जनता निवडून दिली का काँग्रेसला? देणार की देणार. का? आम्हाला आत्मविश्वास आहे त्याच्याविषयी. आता जे उमेदवार आहे त्याच्यावर आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्हाला त्यानं हे करणार, सहकार्य करणार. तुम्हाला काय वाटते, कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे? मला तर काँग्रेस पक्षाची सत्ता यावी अशी वाटते. का? का म्हणजे आमच्या मुलांच्या स्कॉलरशिप, आमच्या मुलांचं शिक्षण हे सगळं जे भाजप आल्यापासून सगळंच बंद झालंय. स्कॉलरशिप तर पूर्णपणे बंद झालेलं आहे.
आणि मी खरं तर काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. नक्कीच. यावेळी जनता देईल काय मतदान काँग्रेसला? माझा तर 100% विश्वास आहे की जनता देईलच. बंटी पाटलांचं काम काय आहे? बंटी पाटलांचं म्हणजे ते आमच्या हक्काचे माणूस आहेत. त्यांनी थेट पाईपलाईनचं पाणी आणले आमच्यापर्यंत. म्हणजे त्यांची कामं बरीच सांगण्यासारखी आहेत. त्यांना जनता पुन्हा संधी देईल काय? देणार की. इथले काँग्रेसकडून प्रवीण सोनवणे काय सांगाल त्यांच्याबद्दल? ते आमच्या घरचेच माणूस आहेत. बरं. त्यांना आम्ही कधी पण बोलवा ते आमच्या हाकेला उभं राहतात. हां. कशी आहे प्रवीण सोनवणे यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? युवा नेतृत्व आहे आणि आम्हाला तेच पाहिजे नाही. तेच का? तेच का म्हणजे आमची मुलं पण युवा पिढीमध्ये आहेत. आम्हाला हक्कानं जाता येतंय, बोलता येतंय. एखादं जर आमचं म्हणजे शिक्षणाविषयी जर काय काम असेल तर आम्हाला सांगता येतंय. म्हणून आम्हाला युवा नेतृत्वच पाहिजे. कसं आहे सोनवणे कुटुंबीय एकंदरीत आणि जनता हे नातं कसं आहे हो? म्हणजे असं आता ते सांगता येणार नाही. घरच्यासारखे म्हणजे अगदी असं जवळ बसून घेण्यासारखं आहे. खूप वर्षांनी निवडणूक होते. हां. प्रवीण दादांच्या आई महापौर होत्या, हां. वडील उपमहापौर होते. त्यांच्याबद्दल काय सांगा? त्यांच्याबद्दल मी जे काही काम त्यांच्याकडे घेऊन गेलो ना ते माझं झालं नाही असं कधीच नाही आहे. मी कधी पण जावं माझं काम झालेलं आहे. एक मोठा राजकीय वारसा लावलाय सोनवणे कुटुंबियांना. आणि पुढे कशा प्रकारे प्रवीण दादा चालवतील? चांगल्या प्रकारे चालवतील. चांगल्या म्हणजे 100% चांगल्या प्रकारे. काय होईल या निवडणुकीत? तेच निवडून येतील. काय सांगाल काकी कोण आलं पाहिजे निवडून? निवडून काँग्रेसच येणार. का? काँग्रेसची जर आमची व्यवस्था तर करतील. ही याल्या काय करायला आहेत आमच्यासाठी? वय झालेल्या माणसांनी काय करायला आल्यात? वय झालेल्या माणसांनी काय करायला आल्यात? हाय ते काढून घ्यायल्यात. आमचं औषध पाण्याला पैसे नाही. आम्ही राबल्याशिवाय आम्हाला खायला नाही. आमच्या हक्काची माणसं आहे ते आम्ही हक्कानं जाऊ शकतो त्यांच्यापाशी. 100% येणार काँग्रेस येणार. काँग्रेसचे उमेदवार आहेत प्रवीण सोनवणे त्याच्याबद्दल काय सांगाल? आम्हाला त्यांनीच यावं असं वाटतंय. का? का म्हणजे आमचे जर व्यवस्थित येईल. भाजपा येऊन काय केलं? गॅस वाढवलाय. सगळं आमचं सगळं बंद करून ठेवलाय. आमच्या सगळं वय झालेल्या माणसांनी कामं होत नाहीत. औषध पाण्यासाठी कोण देणार आम्हाला पैसे? आमची पोरं बाळ आहेत त्यांच्या बायका पोरं सांभाळतील का आम्हाला सांभाळतील? प्रवीण दादांच्या आई महापौर होत्या, हां. वडील उपमहापौर होते. हं. त्यांनी अनेक विकास कामं केले. हं. त्याचा काय पुढं काय कसा वारसा चालवतील प्रवीण दादा? आणि मोरं लय चांगलं जाणार आहे आणि त्यांनीच येणार आहे. 100% माझी गॅरंटी आहे. लोक यावेळी काँग्रेसला मत करतील काय? करणार की 100% करणार आणि काँग्रेसच येणार. एवढा आत्मविश्वास कसा काय? मला विश्वास आहे. सगळे आता कट्टाळ्यात भाजपाला. भाजपाला सगळे कट्टाळ्यात. गॅस वाढवल्यात, औषध पाण्याला वाढवल्यात, सगळ्या गोष्टीला वाढवल्यात, महागाई मरणाची केल्यात. स्वतः राबलेले स्वतःला फुरविना झाले. आता ह्या म्हणतात भाजपने विकास केला म्हणतात. विकास म्हणजे काय चांगलं वाटच लावली आमची. विकास केला म्हणतात सगळे. विकास केलं सगळं वाट लावली आमची सगळी. बरं. गॅसला एवढं पैसे कुठलं भरायचं? सगळ्याला पैसे भरायचं. बर. आणि काय करायचं? ती लाडकी ते येऊन बहीण काय- योजना काढल्या ना? काय करायचं? आम्हाला लाडके बहिणीचं येतच नाही. वय झाले म्हणून काढून टाकलेत आमचं. बर. आणि आमच्यासारख्यासने औषध पाण्याला कोण देणार पैसे? बायका पोरं त्यांची पोरं सांभाळतील का? आम्हाला औषध पाण्याला घालतील का पोटाला घालतील? काय करतील? आमची माणसं निवडून आली तर आमची व्यवस्था तर काय तर करतील. काय समस्या आहेत अजून इथल्या? आमचं एवढंच आहे बघा. आम्ही गेल्याबरोबर आम्हाला हक्काला वाव द्यावा. आम्हाला कुठल्या गोष्टीला नडलं तर आम्हाला मदत करावं. आणि हीच आमची अपेक्षा आहे बघा. बर. मग काय येईल का काँग्रेस? येणारच आहे. येईल. येणारच 100% माझी गॅरंटी आहे येणार. महापालिकेची निवडणूक होते एकंदरीत सध्या काय वातावरण आहे या प्रभाग 13 मध्ये काय सांगाल? प्रभाग 13मध्ये तसं आता काँग्रेसचं वातावरण चांगलं आहे. बर. आणि त्यात आमचं प्रवीण हरिदास सोनवणेंचं वातावरण एकदम भारी आहे. म्हणजे काय 100% आमचाच विजय आहे. काँग्रेसला मतदान करतील का लोक यावेळी? का करणार नाहीत? का करणार नाहीत? करणार की. का करतील? का करतील म्हणजे ह्याच्या अगोदर सगळं काँग्रेसनंच काम केले. बीजेपीनं काय कामं केल्यात? बीजेपीनं काहीच कामं केलेलं नाहीत. नुसतं फक्त इकडला पक्ष फोडायचा, तिकडला पक्ष फोडायचा आणि सगळ्या वाट लावून टाकली. काँग्रेस तसं पूर्वी काँग्रेस होते त्यावेळेला काय असं होत नव्हतं. रस्ते गटारी त्यावेळेच्याच आहेत. आत्ता फक्त त्यावर डांबर फासले. बाकी काही कामं केलेलं नाहीत. आता जवळजवळ 40-50 वर्ष झाली हाही तेच रोड आहे. हा रोड पूर्वी हरिदास सोनवणे ज्यावेळेला नगरसेवक होते, उपमहापौर होते त्यावेळेला जातात. त्यानंतर जयश्री वहिनी ज्यावेळेला झाल्या त्यावेळेला तो पलीकडचा रोड केला. त्यानंतरची काही कामच झालेली नाहीत ह्या रोडची. प्रवीण सोनवणे आता निवडणूक लढवत आहेत. आई वडिलांचा राजकीय वारसा ते कशा प्रकारे पुढे नेतील असं वाटतं? आता आई घराण्यातच वारसा असल्यामुळे प्रवीण सोनवणे पण वारसा 1 नंबर नेणार. 100% ही गॅरंटी नेणार. बरं.
त्यांच्या आई महापौर होत्या, वडील उपमहापौर होते, हा. त्यांच्या काळात अनेक विकास कामं झालेत, काय सांगाल त्याबद्दल? हा झाली की विकास कामं त्यावेळेला झालीत म्हणून तर ते इथंपर्यंत आत्तापर्यंत आले. कशी आहे सोनवणे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? सोनवणे कुटुंबाचं कसं आहे, सगळ्या जनतेला धरून काम करण्याची पद्धत आहे. ते असं वैयक्तिक एकटं फिरून कामं करत नाही. माणसांच्यात बसणार, मिसळणार, काय पद्धतीनं बाबा अडचण आहे त्या सगळ्या अडचणी सोडवणार, अशा प्रकारे काम करण्याची त्यांची पद्धत आहे. काय होईल यावेळी? हा यावेळी काय? 100% विजय आमचा आहे. हा. प्रवीण सोनवणे. तुम्ही म्हणताय काँग्रेस निवडून येईल, हा कसं आहे बंटी पाटलांचं काम कसं आहे? बंटी पाटलांनी थेट पाईपलाईन योजना आणली, त्यामुळे तर आत्ता जवळजवळ पूर्वी पाणी 2-2 दिवस येत नव्हतं, आत्ता रात्रभर पाणी असते. आधीमध्ये तुटक प्रॉब्लेम असतात, तेवढं होणार किती? काँग्रेसच यायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय, काय कारण आहे याचं? त्याशिवाय कामं होणार नाहीत. यांनी काय केलंय, काँग्रेसचीच माणसं फुटली, राष्ट्रवादीचीच माणसं फुटली, तीच ह्यांच्या पक्षात आहेत. आणि नुसतं हा पक्ष फोडायचा, तो पक्ष फोडायचा, ह्याच्या पलीकडे बीजेपीला काही काम जमलेलं नाही. प्रवीण सोनवणे यांनी नगरसेवक झाल्यावर काय करावं असं वाटतं तुम्हाला? पहिलं काम प्रवीण सोनवणे जरी नगरसेवक झाले तर ह्या भागातली ड्रेनेज लाईन नाही, गटर लाईन आहेत, ह्या व्हायला पाहिजे. खूप वर्षांनी निवडणूक होते, समस्या काय तिथल्या? तेच की गटर नाही, बरं. हे तर झाडायला पाहिजे नाहीत. एवढंच की आमचं. महागाई बद्दल काय सांगा? महागाईबद्दल सगळीच महागाई वाढली आहे, त्यामुळे काहीच काय करू शकत नाही बाई. लेडीज काहीच करू शकत नाही. काय करणार, कामाला ही बाहेरच पडायला लागते लेडीजला सुद्धा. बापही सुद्धा कमवून पुरत नाही तेवढं, ही दोघांनीही कमवायला पाहिजे नवरा बायकोनी. कोणत्या पक्षाची सत्ता आल्यावर महागाई कमी होईल? हात बरं, हात यायला पाहिजे. हो. हात यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? का वाटते असं? नाही, ते म्हणजे अगदी करणारच योग्य काम असं वाटतं मला, म्हणूनच म्हणाले हात यावाच. राजकीय वातावरण तसं हाताकडंच आहे. पूर्वीपासून हात अगदी आम्ही लहान असल्यापासून इंदिरा गांधीपासून आम्ही हातच आहे. त्यामुळे त्यांनी बरीचशी चांगली कामं केल्यात. आणि जयश्री काय लई आमची नाही, जवळची आहे आमची, इथलं तिचं माहेरघर आहे. त्यामुळे तिला निवडून देणं हे आमचं योग्यच आहे आणि आम्ही देणारच आहे. आता त्यांचे चिरंजीव आहेत प्रवीण हो. सोनवणे निवडणूक हो, लढवणार. हो. त्यांच्याबद्दल काय सांगाल? तो आता तरुण आहे, आता शिकलाय, त्यांच्या आईवडिलांच्याकडनं आजोबाकडनं त्यांची सगळी माहिती घेतलेला आहे. इथून पुढं त्यांचं मार्गदर्शन घेऊन तो पुढं काम करेल अशी अपेक्षा आहे त्याच्याकडून. आई वडिलांचा समाजकार्याचा वारसा कशा प्रकारे ते जपतील? हो, चांगला जपतील. आतापर्यंत त्यांनी चांगलं काम केलंय म्हणल्यावर तो पण चांगलं काम करेल असं मला वाटतंय, नक्की वाटेल. काँग्रेसला लोक मत देतील काय? देतील ना, पूर्वीपासून त्यांचा वारसा आहे. आणि इंदिरा गांधी म्हणा, ते तेव्हापासून हात हा आहेच. अगदी आम्ही लहान असल्यापासून तर आता वय झालं आहे आमचं, तरी पण हात इंदिरा गांधी पासून आहे. त्यामुळे होणार, हे निश्चित होणार. प्रवीण दादांनी नगरसेवक झाल्यावर काय करावं पहिलं काम असं वाटतं? आमच्याकडं पहिलं काम आल्यानंतर आमच्या हे इकडं की नाही रस्ता लोटायला 10 वर्षात कोण आलेलं नाही. ह्या बाजूला की नाही ड्रेनेज नाही, कारण ह्या बाजूच्या लोकांनी ड्रेनेज की नाही पलीकडे न्यायला लागते. आणि त्या बाजूला ह्या घरातनी सगळ्या ड्रेनेज काढून न्यायला लागणार ना. त्यांनी सगळ्या अख्ख्या घरातने ड्रेनेज काढून नेलेलं आहे. त्यामुळे ह्या बाजूला आमच्या इकडे ड्रेनेज व्हायला पाहिजे, एक मोठं काम. तर ह्या घरांना सगळ्या ड्रेनेज नेता येईल. नाही तर त्या बाजूला ड्रेनेज आहे, इकडल्या लोकांनी प्रत्येकाच्या का नाही दारात नळी टाकून ड्रेनेज न्यायला पाहिजे. ते घालू देत नाहीत, मग काय करायचं? सोनवणे कुटुंबीय आणि जनता कसं आहे हो नातं? हां, ते खेळीमेळीचं नातं आहे. आणि त्यांना काय ते श्रीमंती गरिबी असं काय आम्हाला वाटत नाही. काय एकामेकाच्या घरी येऊन वगैरे असं सगळं व्यवस्थित चालतं. काय वाटतंय कोण येईल निवडून? प्रवीण सोनवणे. का, कशाबद्दल? त्यांच्या आजोबापासून त्यांच्या घरात का नाही सगळे चालू हे आहे वातावरण. बरं बरं, कसं आहे त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? त्यांचे काम करण्याची पद्धत चांगलीच आहे. काय काय कामं केलं त्यांनी इथं? त्यांनी भरपूर कामं केलेत. गोरगरिबासनी त्यांना ओळखतात, सवरतात. कुठल्या पक्षाची सत्ता आली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? हात का काँग्रेसच का? का तर आम्हाला हे जरा महागाई बिगाई जरा स्वस्त आहे ते करेल म्हणून आम्हाला वाटते. कसा असावा नगरसेवक? चांगला असावा, मग ते चांगलंच आहे. कोण? प्रवीण सोनवणे. महापालिकेची निवडणूक आहे, विकास झालाय काय? हा? विकास झालाय काय? विकास म्हणजे की नाही, जसं आम्हाला कळतंय की नाही, असं आमच्या सोनवणे साहेबच आम्हाला आवडतात का, तर असं घरात नाही, त्यांनी प्रत्येक हाकेला येतात. हेच नाही, सगळं हाकेला
गोरगरिबांना का नाही त्यांनी कुठल्याही ह्या केला येतात. हां सोनवणे साहेबच सगळ्या ह्याला. कशी आहे आणि त्यांची काम करण्याची पद्धत काम कशी आहे? करण्याची पद्धत अगदी मयाळ आहे. हां आणि त्याच्यामुळे आहे की नाही ती आपली माणसं म्हणून धरतात सगळ्यांना. त्याच्यामुळे आहे की नाही त्यांनाच म्हणजे आपला हात यावा असं वाटते का आपली माणसं म्हणल्यानंतर सगळी माणसं येतात त्याच्यामुळं. नाहीतर आपलं हे मिळालं की मग पुन्हा काय प्रवीण दादा प्रवीण हां म्हणजे हां प्रवीण काय आता कसं आमच्या म्हणजे खानदानीत की नाही सगळं केलेलं आहे तेच त्याला शिक्षण मिळालं असलं की नाही म्हणल्यानंतर तो करणारच याची गॅरंटी आहे. का तर आजोबांनी त्यांच्या वडिलांनी केलं ते प्रवीण करणार होय की नाही असं मला आपल्याला सगळ्यांनाच वाटतंय. म्हणताना एवढंच मला बोलायचं आहे ती माणसं आपले आहेत आणि सगळ्याला येतात. त्याच्यामुळं अजिबात का नाही त्यांनी यावं असं माझं म्हणणं आहे. प्रवीण दादा नगरसेवक झाल्यावर त्यांनी काय करावं पहिलं काम असं वाटतं? पहिलं काम का नाही सगळ्यांची जी हे आहेत का नाही गटर म्हणा हे म्हणा आता कचऱ्याची गाडी आठवड्यातनं 2 वेळा त्या आपणच म्हणतो येत नाही म्हणतात. खरं त्यांना डिझेलला तर पैसे मिळायला पाहिजे ना. हां ती पोरांना का रे बाळांनो आलं नाही तर का की डिझेलला पैसे दिले नाही म्हणतात. मग त्यांचा पगार झाला नाही म्हणताना ते आपण कचऱ्यावाल्याच्याच गाडीला सगळं चुकी घालायची नाही. हां ते पगार त्यांचा झालाय काय ते विचार करायचा. चला कोणत्या पक्षाची सत्ता आल्यावर सर्व समस्या सुटतील असं वाटतं? आता आपल्याला वाटतंय आता कसं आमच्या घरातच का नाही इंदिरा गांधी म्हणजे भाषण केलंय म्हटल्यानंतर आम्हाला पण थोडं इंदिरा गांधीचं माहीत असेल म्हणताना मग आपल्याला वाटतंय इंदिरा गांधीच्याच सत्ता यावी. आता हयात नाही त्यांच्यावर एवढं प्रेम का मग त्यांनी केलंय ना काम. बायकांना कितीतरी का नाही सवलती दिल्यात त्यांनी दिल्यात. हे आता का नाही हे म्हणतात एकाला येतं एकाला नाही ते लाडकी बहीण होय की नाही काही सगळ्यांनाच येत नाही. हां फायद्याची आहे की हां लाडकी बहीण? सगळी फायद्याची आहे खरं सगळ्यांनाच कुठे येते कोणाला जे येतंय ते नाही येतंय. आणि ती फायद्याचीच का ते 1500 रुपये घेतल्यानंतर किती मोठं होतंय आपण आपल्याला कष्टही करायलाच पाहिजे. महागाई आहे का हां नाही? मग ते 1500 रुपये देऊन का नाही महागाई किती आहे. हां पहिल्यांदा महागाई ओळखायला पाहिजे आणि मग ते 1500 रुपये आलेलं का नाही ते काही लई हे नाही मोठं. लोक यावेळी देतील का काँग्रेसला मत? हे बघा आपल्याला तरी वाटतंय लोक देणारच का तर महागाई जास्त झाल्या त्याच्यामुळं काँग्रेस यावं असं वाटतंय. सध्या वातावरण जरा कडकच आहे तरी पण काँग्रेसच येणार कारण पूर्वीपासून आम्ही काँग्रेसलाच देत आलेलो आहे मत त्यामुळे काँग्रेस येणार. तर काँग्रेसकडून प्रवीण सोनवणे आहेत सोनवणे आहे. काय हो. सांगा त्याच्याबद्दल? ते करणार त्यांच्या म्हणजे वारसाच आहे ना त्यांच्या आजोबापासून काम आहे त्यांचं ते त्यामुळे ते करणारच आणि निवडून येणारच ते. कशी आहे सोनवणे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? चांगली आहे त्यांची पद्धत करतात सांगितलेलं काम करतात. कुठल्या पक्षाची सत्ता आली पाहिजे असं वाटतंय? काँग्रेसची चाली पाहिजे. सोनवणे कुटुंबीय आणि जनता कसं नातं आहे? नाही चांगला आहे खूप. त्यांनी सुखदुःखात सगळ्या कार्यक्रमांना आमच्या इथं आमच्या सगळ्या समाजातल्या हजर असतात. कुठं कोण गरीब श्रीमंत असं कधी त्यांनी भेदभाव मांडलाच नाही आणि ते नेहमी या भागात आमच्या सगळ्या कार्यक्रमाला हजर असतात. काय होईल या निवडणुकीत? येणार तेच निवडून. महापालिकेची निवडणूक होते काय सध्या नेमकं वातावरण आहे? महानगरपालिकेची निवडणूक होते. सध्या वातावरण म्हणजे आपलं हात येणार हे 100%. हरदास सोनवणे म्हणजे हाकेला धावून येणार आहे. पूर्वीपासून आमच्याकडे हे आलेले आहेत आणि आमची इच्छा आहे की इकडं रस्त्याला रोज लोटायला यावे. एकंदरीत आता प्रवीण सोनवणे निवडणूक लढवत आहेत. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? नाही त्यांची काम करण्याची पद्धत चांगलीच आहे आणि हे चांगलंच होणार. फक्त इकडं ड्रेनेज लोटायला रोजच्या रोज कचरा गाडी स्वच्छता असावी. स्वच्छतामुळं सगळ्यांनाच आजार उत्पन्न होणार नाहीत याची दक्षता असावी सर्वांनाच. सोनवणे कुटुंबीय आणि जनता कसं आहे नातं? सोनवणे कुटुंब आणि जनता हे आमचं खेळीमेळीतलं आणि एकत्रतलं नातं आहे. त्याच्यामुळं त्यांनी असं कधी भेदभाव मानला नाही की ही जनता आणि हे कुटुंब आणि हा श्रीमंत आणि हे असा कधी गर्व मानलेला नाही. कुठल्याही हाकेला धावून येणारे म्हणजे हे आमचे सोनवणे साहेब. यावेळी जनता काँग्रेसला मतदान करेल? करणार की 100% करणार. हात आहे म्हणून आम्ही आहे. हात आहे तर आम्ही आहे. हात असेल तर सर्व काही आहे. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणाऱ्या नगरसेवकांकडून येथील नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेतले. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.